to another dramatic device type, aside. aside म्हणजे एक प्रकारचं स्वागतच आहे. तर ते काय ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीत सांगतो. नाटकात अभिनेत्याने रंगमंचावरील इतर पात्रांना ऐकू जाऊ नये या हेतूने फक्त प्रेक्षकांना उद्देशून उच्चारलेले शब्द असो, टिप्पणी असो, वाक्य असो, शेरा असो किंवा वक्तव्य असो, नाटकात ठराविक लोकांनीच ऐकावी या उद्देशाने खालच्या आवाजात हळूवार केलेली टिप्पणी किंवा वक्तव्य किंवा शेरा. कधी कधी ही टिप्पणी मुख्य विषयाशी संबंधित नसते सुद्धा. तसे डिक्शनरी मिनिंग आहे मराठीतलं. सो व्हॉट इज असाइड ते आपण आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये या पुस्तकात पाहू. बॅकग्राऊंड टू द स्टडी ऑफ इंग्लिश लिटरेचर. You come to the page number 136. On 136, it is a passing thought uttered aloud by an actor in front of the other characters on the stage, who are not supposed to hear it. It is the shortest form of the soliloquy and serves the like purpose. सॉलिलोक्वी एक प्रकारची सॉलिलोक्वीच आहे, परंतु सॉलिलोक्वीपेक्षा हे आता याच्या पहिले आपण पाहिलं सॉलिलोक्वी ह्याच्यापेक्षा असाइड छोटं असते, मुद्देसूद असते, 2-3 किंवा 4-5 ओळीमध्ये आटकून जाते. सॉलिलोक्वीज मोठमोठे असतात, अनेक ओळी चालू शकतात, परंतु या ठिकाणी बंधन आहे, असाइड मध्ये बंधन आहे. असाइड इज द रिमार्क विच इज नॉट मीन टू बी हर्ड बाय द अदर ऍक्टर्स प्रेझेंट ऑन द स्टेज. दुसऱ्या ऍक्टर्सनी ऐकायला नको असे या ठिकाणी उद्देश असतो. दुसरे ऍक्टर स्टेजवर असतील नसतील, परंतु त्यांना ऐकायला नको असं. इट इज मीन्ट फॉर द ऑडियन्स ओनली. फक्त ऑडियन्स किंवा स्पेक्टॅटर लोकांनाच ते हे याचं प्रयोजन असते, याचं प्रयोजन केलेलं असते. इट इज द शॉर्टेस्ट फॉर्म ऑफ द सॉलिलोक्वी. सॉलिलोक्वीचा एक प्रकारचं, परंतु शॉर्टेस्ट फॉर्म. It is a theatrical device not audible to the other characters on the stage. दुसऱ्या स्टेजला ऑडिबल नाही, दुसऱ्या लोकांना ऑडिबल नाही, म्हणून त्याची मजा और असते, त्याची रंजकता त्याच्यामुळे वाढते. आणि हा ड्रामॅटिक टेक्निक वापरून अनेक वेगवेगळे एंटरटेनमेंट किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपला हा जो नाटककार वापरत असतो. आता जे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजेल की असाइड मध्ये काय ते एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजेल. फॉर एक्झाम्पल पहिले, असाइड इज ए रिमार्क विच इज नॉट मीन टू बी हर्ड बाय द अदर्स. इट इज मीन्ट फॉर ऑडियन्स ओनली. इट वॉज व्हेरी मच इन यूज इन एलिझाबेथन ड्रामा. एलिझाबेथन ड्रामा मध्ये खूप वापर आहे याचा. त्यामुळे आपण आता आपलं जे अटेन्शन आहे ते इकडे वळू, काही एक्झाम्पल्स पाहू. जे आता फॉर एक्झाम्पल द ट्रॅजेडी ऑफ ज्युलियस सीझर. या पुस्तक वाचले. हे ट्रॅजेडी ऑफ ज्युलियस सीझर वॉज प्रिस्क्राइब्ड फॉर अॅन्युअल पॅटर्न एक्झाम. सेमिस्टर पॅटर्न याच्या अगोदर ज्युलियस सीझर नावाचं ट्रॅजेडी या अगोदर 5 वर्ष जुन्या कोर्समध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली आहे. ही ट्रॅजेडी होती, रोमन प्ले पण होता, ट्रॅजेडी होती. या ट्रॅजेडीमध्ये ज्युलियस सीझर हा मोठ्या सेनापती म्हणा किंवा राजा त्याचा कत्तल मारला जातो. काही 7-8 लोक कॉन्स्पिरेटर्सनी त्याला सिनेटमध्ये मारले जाते त्याला 15 मार्चला. तर या ठिकाणी काही सॉलिलोक्वीज आहेत. ते सॉलिलोक्वीज आपण बघू. शेक्सपियरने त्याचा वापर खूप केलेला आहे. तर या ठिकाणी ऍक्ट 2 आणि सीन 4 मध्ये लाईन नंबर 40 आणि 45 मध्ये पोर्शियाचं एक कॅरेक्टर आहे. पोर्शिया इज ए वाईफ ऑफ ब्रुटस. ब्रुटस नावाचं एक कॅरेक्टर आहे. ब्रुटस हा आयडियलिस्ट होता, पण तो नंतर कॉन्स्पिरेटर म्हणून बनला. त्याला कॅशियसनं त्याच्या जाळ्यामध्ये ओढून त्याला या कटात सामील केलं ज्युलियस सीझरचा वध करायला. कारण ज्युलियस सीझर हा असा समजण्यात येतो की तो डिक्टेटर बनत चालला होता, मोनार्कीकडे चालला होता. आणि ब्रुटस होता हा डेमोक्रेटिक लाईन किंवा आयडियलिस्ट, डेमोक्रेटिक आयडियलिझम होता. असं करून ज्युलियस सीझरचं वर्चस्व कमी करण्यासाठी ज्युलियस सीझरचा वध केला. तो वध मध्ये ब्रुटस सामील झाल्यानंतर ही चांडा चौकडी रात्री ब्रुटसच्या घरी आली असताना
पुरुषाने विचारलं की ते लोक का आले होते, मुखोटा घेऊन, काळे काळे मुखोटे घेऊन रात्री का आले होते, तेव्हा शेवटी ब्रुटसने तिला सांगितलं, पोर्शियाला, की ते लोक उद्या 15 मार्च रोजी सिनेटला ज्युलियस सीझरचा वध करणार आहे. असं सांगितल्याबरोबर पोर्शिया तेव्हापासून डिस्टर्ब झाली. दुसऱ्या दिवशी ब्रुटस जाणार होता. तिनं खूप सांगून पाहिलं ब्रुटस गेला नाही पाहिजे, तो सिनेटमध्ये जायला नको. आणि ज्युलियस सीझर सारख्या चांगल्या माणसाचा, ज्युलियस सीझर सारख्या चांगल्या राजाचा, ज्यानं अनेक या रोमन साम्राज्यासाठी अनेक लढाया जिंकून अनेक चांगल्या गोष्टी केल्या, अशा माणसाला मारू नये असं तिची विनवणी तो ऐकत नाही. तरी सुद्धा तो चालला जातो ब्रुटस गेल्यानंतर हिच्या मनामध्ये फार मोठा संघर्ष सुरू होतो. तो संघर्ष या असाईड मधून व्यक्त होतो. हा असाईड बघा कसा आहे, तुम्हाला आवडेल. तो ब्रुटसची पत्नी होती. ती पत्नी कोणत्या षडयंत्रामध्ये आपला पती न जायला नको तर ती विनवणी करते. पोर्शिया जेव्हा रस्त्यावर येते, रस्त्यावर आल्यानंतर ती एका भविष्यवेत्त्याला विचारते. भविष्यवेत्ता तिथं सूतसेअर असतो, सूतसेअर म्हणजे भविष्यवेत्ता, त्याला विचारते की आज कशी घटना आहे, ब्रुटस करता चांगला दिवस आहे काय. तो काय म्हणतो, चान्स मे बी असं म्हणतो. या ठिकाणी मी त्याचं वाचतो काय आता, आय मो गो इन. पोर्शिया काय म्हणते, आय मस्ट गो इन. ए मी, हाऊ वीक अ थिंग द हार्ट ऑफ वुमन इज. या ठिकाणी काही गोष्टी आहेत की पोर्शिया त्या सुसेला विचारले, सुसेल जे होईल ते होईल, नशिबात जे असेल ते होईल असं म्हटल्याबरोबर ती बेचैन होते. तिला सुसेल कोण समाधान होत नाही. ती घरामध्ये येते. घरामध्ये आल्याबरोबर ती नोकराला पाहते. नोकर कुठे आहे, लुसियस नावाचा नोकर असतो. तर मग या ठिकाणी तिचं सोगस सुरू होते, मी घरात जायला पाहिजे. स्त्रीचं हृदय किती कमजोर असते, किती कमजोर असते, किती साठवून ठेवा स्त्रीच्या हृदयानं. ओ ब्रुटस, द हेवन स्पीड दी इन द एंटरप्राइज. ब्रुटस, तू तुझ्या कामामध्ये यशस्वी होशील. तू जे काम घेतलंय, जे कोणतं काम, ते मला माहित आहे. रात्री जे लोक आले होते तुला डिस्टर्ब करायला, त्यांनी तुला तुझ्या जाळ्यात ओढलं, त्यांनी त्या कटात सामील केलं. तू यशस्वी होशील मर्डर करण्यामागे, होशील ना, असं तिला चिंता लागते. असाईड म्हणते, शुअर द बॉय हर्ड मी. अरे असं मला वाटते की या नोकरानं माझं संभाषण तर ऐकलं नाही. हा नोकर लुसियस संभाषण तर ऐकलं नाही. ब्रुटस हॅड ए सूट दॅट सीझर विल नॉट ग्रँट. ब्रुटस जवळ असा आहे, तो आपला एक विचार मांडणार आहे, तो एक आपलं पत्र मांडणार आहे, आपल्या पब्लियस सीझरचं हद्दपारीचं पत्र किंवा विनवणी करणार आहे ज्युलियस सीझरला. आणि मला माहित आहे ज्युलियस सीझर ती फेटाळून लावणार. फेटाळून लावल्यानंतर मला माहित आहे ते काय होणार आहे. ते लोक सर्व त्याला मारून टाकणार आहे ज्युलियस सीझरला. आणि असं होणार आहे हे माहित आहे. ओ आय ग्रीव फेंट. मला चक्कर येते आहे. पोर्शिया म्हणते, मला चांगलं वाटून नाही राहिलं. दॅट सीझर विल नॉट ग्रँट. रन लुसियस अँड कमेंड मी टू माय लॉर्ड. हे नोकर लुसियस, पळ पळ पळ, लवकर पळ, माझ्या ब्रुटस कडून खबर आण. माझा ब्रुटस चांगला आहे का, ब्रुटस यशस्वी झाला का, ब्रुटसला विनंती कर, त्याची स्तुती कर, मी चांगला आहे. तो काय घडलं ते सांग, मी चांगले आहे ते सांग. से आय एम मेरी, कम टू मी अगेन. सांग, माझी खुशाली कळव, मी चांगली आहे म्हणून सांग, पण मला परत ये. अँड ब्रिंग मी द वर्ड दॅट ही डथ से दी. आणि माझा ब्रुटस, माझा प्राणप्रिय ब्रुटस काय म्हणतो, माझा पती काय म्हणतो ते सांग. सिनेट मधून मला बातमी आण आणि मला चांगलं वाटेल. जे काही आणेल ते सांग आणि ये, तू पटकन धावत ये. असा एक अशा टाईपची सॉलिक्युलिटी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हील झाला की इंटेन्शन ऑफ ब्रुटस ऑल्सो रिव्हील्ड इंटेन्शन ऑफ पोर्शिया. पोर्शिया ऑल्सो इज लाइक्स द ऍक्टिव्हिटीज ऑफ ज्युलियस सीझर. हे समजलं. या लाईन्स मधून आपल्याला समजते की ते कॅरेक्टर इज रिव्हील. ती शी इज पासिंग थ्रू ए ट्रिमेंडस stress, strain and tension, Portia, and reveal her character. So come to another example. It's Macbeth. Macbeth is also you have learnt in semester 5th. Yeah, Macbeth it's a tragedy also. Here comes next example, Act 1 and Scene 3. After the witches vanishes, witches म्हणजे या ठिकाणी चेटकिनी जादूगिरीनी अदृश्य झाल्यानंतर चेटकिनींनी काही सांगितले, भाकीत सांगितले की मॅकबेथ तू असा असा होणार आहे, पुढे चालून तू राजा होणार आहे, तू वेगवेगळे पद भूषवणार आहेस.
तर त्या ठिकाणी चिटकीने हडळी गेल्यानंतर रॉस, बँको आणि मॅकबेथ ही तिघं राहतात आणि त्या ठिकाणी असाईड खूप भरपूर असाईड आहे. या ऍक्ट मध्ये असाईड मागून असाईड आहे, एक एक दोन दोन ओळीची असाईड आहे. ते असाईड पाहू आपण. व्हॉट कॅन द डेव्हिल स्पीक ट्रू? या चुडेल चेटकीनी यांच्या भविष्यवाण्या खऱ्या होतील, त्या कधी खऱ्या बोलतील? असं बँको असाईड आहे, बँकोचा असाईड आहे, मॅकबेथचा असाईड पाक आहे. इफ चान्स विल हॅव मी किंग, व्हाय चान्स मे क्राउन मी? जर नशिबात असेल मी राजा होणार तर राजा होईलच. किंवा ते चान्सवर जास्त जोर आहे, चान्सवर. अनदर मिनिंग आहे चान्सचं, दॅट चान्स ब्रिंग द किंग ॲज ए गेस्ट. किंग हा गेस्ट म्हणून येणार आहे आणि गेस्ट म्हणून आल्यावर मी त्याला मारणार आहे आणि तो आपोआप मरून जाणार आहे. एक दुसऱ्या अर्थानं मॅकबेथच्या कॅसेटमध्ये शिकार अपने आप शिकार हो जाएगा, पहिला अर्थ. दुसरा अर्थ, विदाउट कमिटिंग द मर्डर, मर्डर न करता सुद्धा मी जर राजा होणार असेल, नशिबात माझ्या असेल, जर देव देणार असेल तर चान्स, तर मला कोणी रोखू शकत नाही, मी होणारच राजा, नशिबात माझ्या लिहिलं असेल तर. तर हा एक अजून आहे. तर या ठिकाणी we come across many asides. In short dialogues, Macbeth pictures imagine himself to be a king. If fortune favors him, he would be king. जर फॉर्च्यून नशिबान असेल, दैव बलवत्तर असेल तर तो बनून जाईल. But another meaning of this, fortune designs me to make the king, then without any action, without murdering. तो without murdering चे तो विचार करतो की मर्डर न करता जर मी होत असेल तर फार छान. असं डोलायमान अवस्था या ठिकाणी मॅकबेथची दिसून पडते. हा एक चांगली सोडवणूक आहे. कमिंग टू द थर्ड पार्ट, जसं 12th नाईट. इन दिस सेमिस्टर नंबर 6 यू आर स्टडिंग 12th नाईट. त्या 12th नाईट मध्ये काही उदाहरणं काढलेले आहे मी. यू कॅन नाउ बी रेडी फॉर दॅट. दिस इज एन एक्झाम्पल, असाइड एक्झाम्पल. 12th नाईट, ऍक्ट नंबर 1, सीन नंबर 4, लाईन नंबर 40. ड्यूक ऑर्सिनो, यातला ऑर्सिनो नावाचा जो ड्यूक होता तो काय म्हणतो व्हायोलाला? तर तेव्हा तो हे, डिअर लॅड बिलीव्ह इट. देन व्हायोला देयर इज एन असाइड, आय शॅल डू माय बेस्ट टू वू युअर लेडी. या ठिकाणी तुम्हाला पार्श्वभूमी सांगावं लागेल. बॅकग्राऊंड इज दॅट ड्यूक ऑर्सिनो हा ऑलिव्हाच्या प्रेमात पडलेला असतो आणि व्हायोला ही मेसेंजर असते. व्हायोला या तरुण मुलीला तिनं वेश धारण केला असतो सिसारियोचा. सिसारियोचा वेश धारण केल्यानंतर ती काही दिवसात ड्यूक ऑरिओच्या प्रेमात पडते. म्हणजे वेश धारण केल्यानंतर ती आतमध्ये स्त्री असते परंतु बाह्य रूप दिसते पुरुषाचं. त्या व्हायोलाचं म्हणजे सिसारियोचं प्रेम असते कोणावर? ड्यूकवर. आणि ड्यूकनं पाठवलं असते सिसारियोला म्हणजे व्हायोलाला ऑलिव्हाच्या प्रेमाच्या आनाभागा घेण्यासाठी. मेसेंजर, ॲज अ लव्ह मेसेंजर पाठवलं असते. हे डायलॉग आहे या ठिकाणी. टू वू युअर लेडी. टू वू युअर लेडी म्हणजे हे ऑर्सिनो, मी माझी भूमिका बरोबर पाडीन. मी माझं काम चांगलं करेल. आय विल डू माय बेस्ट. मी तुझा निरोप चांगला सांगेल. तुझा निरोप सांगून ती तुझ्या प्रेमातच पडेल. आय टू वू युअर लेडी. मी असाइड यट अ बारफुल स्ट्राईक. परंतु ही कठीण कामगिरी आहे. बारफुल म्हणजे फुल ऑफ बार्स और बॅरिकेड्स. इट्स इनर कॉन्फ्लिक्ट. हुएवर आय वू मायसेल्फ वुड बी हिज वाईफ. मी कोणावरही प्रेम करेल. वू म्हणजे प्रेम करणे. वू म्हणजे प्रेमासक्त होऊन प्रभाव टाकणे, प्रेमाची ऍक्टिव्हिटी. हू वुड बी हिज वाईफ. मी काही असो मी त्याची बायको बनून जाईल असा अर्थाने आहे. आय विल डू माय बेस्ट टू कोर्ट युअर मिस्ट्रेस. हे हरसेल्फ, टू हरसेल्फ. मी अत्यंत चांगली कामगिरी करेल. तुम्ही जे मला लव्ह मेसेंजर म्हणून पाठवलेला आहे, तुमचा निरोप मी देईन तुमच्या. Yet it will be a task full of difficulties, no matter whom I woo to the Duke on behalf. I am determined to marry myself. She will have to woo Oliva for Orsino.
She wants to be a loyal servant to Orsino and get him what he wants. She is a loyal servant to Orsino and get him what he is barful from being Orsino's wife. अशा प्रकारे ही एक असाइड आहे. त्याच्यानंतर कमिंग टू अनदर पार्ट, 4th 12th नाईट पुन्हा ह्याच आहे. देयर इज एन ऑलिव्हा व्हायोला असाइड. प्रे गॉड डिफेंड मी, ए लिटिल थिंग वुड मेक मी टेल देम हाऊ मच आय लाइक अ मॅन. तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी सिजारो जी होती तीच व्हायोला असते. स्त्री रूपात ती, पुरुष रूपात ती सिजारियो असते, आतमध्ये ती व्हायोला असते. रियालिटी मध्ये सिजारियो इज लिव्हिंग. सर टॉबी आस्क हर टू प्रिपेअर हरसेल्फ फॉर अ ड्युएल. सर टॉबी आणि म्हणतो व्हायोलाला की तू ये, तुमच्या दोघांमध्ये बॅटल होऊ दे. विथ ए ब्रेव असेलेंट व्हायोला इज पशल्ड. शी प्रोटेस्ट्स. शी हॅज नॉट ऑफेंडेड एनी मॅन इन द वर्ल्ड. आतमध्ये तर स्त्री असते ती, बाह्य रूपात ती सिजारियो असते. सिजारो आणि सर टोबी यांच्यात पुकारा होतो की तलवारीचा. देन व्हायोला ड्रॉ सॉर्ड अगेन्स्ट कॉवर्डली सर अँड्र्यू. अँड्र्यू आणि सिजारियो दोघं एकमेकांसोबत तलवारी युद्धाला सुरू होते. हे होतात. दे स्टॅन्स, दे पोज देमसेल्व्स, दे ड्रॉज swords against each other. Just when the two unwilling duelists म्हणजे सिजारियो and there is a Andrew, सर अँड्र्यू, हे दोघेही तलवार उपसून असतात. दोघे एकमेकाला तलवारीने युद्ध करणार, परंतु व्हायोला इज अनविलिंग. व्हायोला अनविलिंग असते. Two unwilling duelists are about to fight. Then Antonio appears in the scene. फायटिंग सीन. आणि एकदम अँटिनो येतो ना. अँटिनो समजतो दुसऱ्या सिजारियोला तो की ही सेबॅस्टियन आहे. सेबॅस्टियन म्हणून समजतो. अँड मिस्टेकिंग सिजारियो फॉर सेबॅस्टियन ऑफर्स टू फाईट ऑन बिहाफ ऑफ सेबॅस्टियन. जस्ट देन अँटोनियो वॉज अरेस्टेड. नंतर अरेस्ट होतो. ड्यूकची माणसं त्याला घेऊन जातात. परंतु हा जो आहे, प्रे गॉड डिफेंड मी, ए लिटिल थिंग वुड मेक मी टेल देम हाऊ मच आय लुक लाईक ए मॅन. मी माणूस नाही हे मी कसा सांगू. मी माणूस नाही, माझ्या माणसासारखी शक्ती नाही, मी लढाई करू शकत नाही, हे मी या माणसांना कसं पटवून सांगू, असं व्हायोलाचं म्हणणं आहे. या ठिकाणी हे असाइड आहे. हे असाइड त्या लोकांना कळू नये. त्या लोकांना कळलं असतं तर सर्व पिक्चर नष्ट झालं असतं. परंतु त्या लोकांना न कळता फक्त ऑडियन्सला समजते हा डायलॉग. तर यासाठी ऑडियन्सला असतो. कमिंग टू द नेक्स्ट, मॅकबेथचा. पुन्हा मॅकबेथचा एक हे आहे. कम व्हॉट कम मे, टाइम अँड आवर रन्स थ्रूआउट द डे. या ओळीमध्ये दिसून पडते मॅकबेथ नोज दॅट द क्राउन कॅनॉट बी हिज ओन बट बाय द नॉर्मल स्टेप्स. Malcolm is his heir, but Macbeth thinks to himself that it may come naturally without the murder or crime. He cannot deceive himself. No matter what comes to pass, time will pass and settle everything. Macbethला वाटते की क्राउन हा त्याचाच आहे, परंतु त्याला हे माहित आहे की याचा मूळ वारसदार माल्कम आहे. माल्कम नावाचा मूळ वारसदार आहे त्या क्राउनचा. क्राउन म्हणजे राजा. बट मॅकबेथ थिंक्स हिमसेल्फ दॅट इट मे कम नॅचरली. कधी कधी त्याला असं वाटते की हे मला नशिबाने भेटून जाईल हा क्राउन, विदाउट मर्डरिंग और विदाउट कमिटिंग एनी क्राईम. क्राईम न करता मिळून जाईल. ही कॅनॉट, पण तो स्वतःला फसू शकत नाही. असा हे सोलोरिकी आहे. नंतर 7वी सोलोरिकी आहे. पुन्हा ती आपली 12th नाईट मधूनच आहे. 7वी ऍक्ट नंबर 3 सीन नंबर 4. आय हॅव सीन आफ्टर हिम. हिम म्हणजे या ठिकाणी सिजारियो. He says he will come. How shall I feast him? What bestow of him? For youth is a bought more often than begged or borrowed. Hi, yeah. Olio wants to please Cesario here. याच्यामध्ये तिचं म्हणणं आहे, मी त्या सिजारियोला प्रेमाच्या शब्दाने मागणी घातली. प्रेम विकत घेता येते. भीक मागून किंवा उसनवारीने प्रेम विकत घेता येते. उधार मागून विकत घेता येते. परंतु मी त्याला गिफ्ट कशी देऊ, मी त्याला फिस्ट कशी देऊ.
कोणती गोष्ट देऊ ज्याने सिझारियोचे प्रेम मला मिळेल. येथे ऑलिव्हा सिझारियोला गिफ्ट देण्याचा विचार करत आहे. ऑलिव्हिया जी असते, जी काउंटेस असते, ती सुंदर असते, ती प्रेमात पडलेली असते या सिझारियोच्या. पण सिझारियो कोण असतो तुम्हाला माहितीच आहे. सिझारियो ही पुरुष वेश धारण करणारी स्त्री असते. ड्यूकने त्याला पाठवलेले असते, सिझारियोला पाठवले असते ओलिव्हाकडे. पण ऑलिव्हाच प्रेमात पडते सिझारियो सोबत. सिझारियो ही मूळ असते स्त्री, त्यामुळे ती व्हायोलाला माहित असते की आपण हिच्या प्रेमात पडून फायदा नाही. व्हायोला ही ड्यूकच्या प्रेमात पडलेली असते आणि ऑलिव्हा ही सिझारियोच्या प्रेमात पडलेली असते. ऑलिव्हाला वाटते की सिझारियो म्हणजे पुरुष आहे, परंतु ऍक्च्युअली ती स्त्री असते. तर ऑलिव्हा प्रेमात पडल्यामुळे ऑलिव्हाचे शब्द, प्रेमाचे शब्द ती विचारात घेत नाही व्हायोला, कारण की स्त्री असते ती. परंतु ऑलिव्हा तिला आता गिफ्ट देण्याचा विचार करते, काहीतरी अंगठी म्हणा किंवा गिफ्ट देण्याचा, मालवण्याला पाठवून अंगठी देण्याचा विचार करते. या ठिकाणी ही सोलोलिक्वी आहे. त्याचा अर्थ आहे, आय हॅव सेंट वर्ड टू दॅट यंग मॅन सिझारियो टू कम अँड मीट मी. सपोज दॅट ही सेज दॅट ही विल कम, हाऊ शॅल आय एंटरटेन हिम, व्हॉट शॅल आय ऑफर हिम एज अ गिफ्ट. मी त्याला काय देऊ, कोणता तोफा देऊ जेणेकरून तो माझा होईल, तो माझ्या प्रेमात पडेल. हा एक सातवा एक आहे. अँड आय थिंक that for these examples you may give 2 or 3 examples in your answer. You need not go complete examples you mention in your answer. You just give 2 or 3 outstanding examples we like. So after the description, after the definitions, you can write only 2 or 3 examples and you can solve the question. Thank you very much. That's all. See you tomorrow, Shakespeare and Comedy.